जो है 2014 में जो सर्वे किए थे फेरी वाले के बारे में, उनकी पात्रता के लिए ये लाईन लगा हुआ है. माझं म्हणणं आहे की ह्या ज्या लिस्ट लावलेल्या आहेत या लिस्टमध्ये आमचे 2014चे पेपर पूर्वी पण आमच्याकडून घेतलेले आणि आता आम्ही बघतो तर या लिस्टमध्ये आमचं नावच नाही. तर असा प्रकार या ठिकाणी होत आहे. मंचमध्ये लोकांची नावं आहेत, ती लिस्ट या ठिकाणी लावलेली आहे. या लिस्टमध्ये आपली नावं बघून लोक या ठिकाणी पेपर जमा करण्यासाठी असे अनेक लोक असणार आहेत. असं अनेक लोक आम्हाला पण कॉन्टॅक्ट करत आहेत की 2014च्या सर्वेमध्ये आम्ही पूर्वी पण पेपर दिलेले आहेत आणि आमच्याकडे पेपर आहेत तरीसुद्धा या लिस्टमध्ये आमचं नाव नाही आलं. आपल्यासमोरच हे उदाहरण आहे. 2014च्या सर्वेप्रमाणे यांचं नाव आलं पाहिजे लिस्टमध्ये, पण यांचं पेपर देऊन सुद्धा या ठिकाणी नाव आलेलं नाही. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत गोरेगाव पी साऊथ वार्ड BMC या ठिकाणी. बघू शकता हे आजूबाजूला या गेटवरती ही गर्दी आहे. गर्दी केवढी मोठी लाईन लागली आहे बघा तुम्ही. खूप मोठी लाईन लागली आहे. ही लाईन कशासाठी? ही रेशनची लाईन नाही आहे. ही लाईन आहे जे फेरीवाले आहेत, ज्या फेरीवाल्यांना परवाना मिळणार आहे, या फेरीवाल्यांना QR कोड दिला जाणार आहे, त्यासाठी ही जी गर्दी आहे. तर आपण काही लोकांशी बोलूया. सर क्या विषय है, क्या विषय के लिए आप खड़े हैं? ये जो है 2014 में जो सर्वे किए थे फेरी वाले के बारे में, उनकी पात्रता के लिए ये लाइन लगा हुआ है. तो क्या कहा गया आपको? कहा गया कि जो हाई कोर्ट से जो ऑर्डर मिला था कि इनकी क्या पात्रता है, आप BMC को बोले थे कि आप क्या किए हो अभी फेरी वाले के बारे में, आप हमें हाजिर करो. तो ये 10 तारीख को वहाँ पे इनको देना है रिपोर्ट. तो इसीलिए आप पेपर जमा करने के लिए आए. अजून काही लोकांशी बोलूया. 2014 का सर्वे किए, बाद में बोले आके फाइल जमा कर दो और QR कोड नंबर देंगे. ओके. तुम्ही बघू शकता या ठिकाणी उन्हाचा तडाखा आहे. दुपारचे 12, 12:30, 1 वाजलेला आणि एवढ्या उन्हामध्ये डोक्यावरती रुमाल घेऊन लोकांना उभं राहायला लागतं आहे. सर्वसामान्य जे गरीब फेरीवाले आहेत त्यांचा किती BMC आणि प्रशासन विचार करते याच्यावरून समजेल आज उन्हाचा पारा केवढा मोठा चढलेला आणि त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. त्या साईडला सोय केलेली आहे थोडंसं वरती छप्पर हे करण्यासाठी, पण पूर्णपणे या ठिकाणी हे लोक छपरा टाकू शकत होते, पण तसं काय या ठिकाणी केलेलं नाही. अजून काही लोकांशी आपण बोलणार आहोत. 2014 का फेरी वालों का जो है उनको सर्वे कर रहे हैं, सर्वे कर रहे हैं. तो यहाँ पे लिस्ट लगी हुई है क्या? या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2014च्या सर्वेप्रमाणे ज्या लिस्टमध्ये 2 मिनटं भाई, ज्या लिस्टमध्ये लोकांची नावं आहेत ती लिस्ट या ठिकाणी लावलेली आहे. या लिस्टमध्ये आपली नावं बघून लोक या ठिकाणी पेपर जमा करण्यासाठी येत आहेत आणि रोजच गर्दी असते. ताई काय बोलणार तुम्ही, कशासाठी आला तिकडे? आम्ही ते फेरीवाल्याचे पेपर दिले होते, पण जमा बी केलेत. त्यांना आम्हाला पावती दिली. तिकडं ते कामात कलरच्या तिकडं जाऊन लाईन लावून बोटिंग केली, हे केले, सर्व केले. पेपर दिलेत पण, आणि ते एका लिस्टला नाव आलेत. ते आमच्याकडे आम्ही बघितलेत पण त्या लिस्टला नाव बघून आता इथं दुसरी कसली लिस्ट लावली ते बोलतात इथं बघा इथं काय ते नाव दिसना. ती एका लिस्टला तर नाव आलेले आहे. तुमचा कधीच्या पेपर आहेत? 14चे 2014. बघा या ठिकाणी या ताई आहेत. या ताईंचं म्हणणं आहे की ह्या ज्या लिस्ट लावलेल्या आहेत या लिस्टमध्ये आमचे 2014चे पेपर पूर्वी पण आमच्याकडून घेतलेले आणि आता आम्ही बघतो तर या लिस्टमध्ये आमचं नावच नाही. तर असा प्रकार या ठिकाणी होत आहे. म्हणजे या लिस्टमध्ये नावं कुणाची टाकलेली आहेत? खरोखर 2014 वाले आहेत की BMCच्या ओळखीचे लोक आहेत? हे पण लक्षात घेणं गरजेचं. कारण या ताईंचं म्हणणं आहे की आम्ही 2014च्या आधीपासून या ठिकाणी आहोत, पण आमचं नाव या ठिकाणी नाही आहे आणि ही लिस्ट लावली. ही लिस्ट कशा पद्धतीने बनवली हा पण प्रश्न या ठिकाणी उभे होत आहे. हे बघा आपल्यासमोरच हे उदाहरण आहे. 2014च्या सर्वेप्रमाणे यांचं नाव आलं पाहिजे लिस्टमध्ये, पण यांचं पेपर देऊन सुद्धा या ठिकाणी नाव आलेलं नाही. काय बोलणार तुम्ही? बोला. 2014ला ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस सध्या आमची काय हे सगळं प्रयत्न करून सुद्धा आमचं नाव यादीमध्ये आलेलं नाही. बरोबर. काय तो पेपर घ्या तुमचा. या काकांचं म्हणणं आहे की 2014च्या सर्वेचा माझ्याकडे पावती आहे असून सुद्धा, आणि अपंग पण आहेत, एवढं असून सुद्धा या लिस्टमध्ये यांचं नाव आहे. मग BMC काय घोटाळा करते, काय गोंधळ करते
हे पाहणं पण तेवढंच गरजेचं आहे. असे अनेक लोक असणार आहेत. असं अनेक लोक आम्हाला पण कॉन्टॅक्ट करत आहेत की 2014च्या सर्वेमध्ये आम्ही पूर्वी पण पेपर दिलेले आहेत आणि आमच्याकडे पेपर आहेत तरीसुद्धा या लिस्टमध्ये आमचं नाव नाही आलेलं आहे. याला जबाबदार कोण असणार आहे हा विषय आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण सर्वसामान्य फेरीवाला हा आपलाच आहे. त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय नेला पाहिजे. आणि प्रशासनाला पण आमचं बोलणं आहे की जर अशा प्रकारे आमच्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी BMCच्या इथे 2 जण मिळाले आहेत असे ज्यांच्याकडे 2014चा पावती आहे, सगळं आहे, पण ही जी लिस्ट लावली त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही. मग हा कोणता घोटाळा आहे हा प्रशासनाने शोधून काढला पाहिजे. आणि जे खरोखर पात्र लोक आहेत, जे खरोखर 2014च्या सर्वेप्रमाणे जे कोर्टाने ऑर्डर दिले त्याप्रमाणे त्यांना पात्र करून त्यांना या ठिकाणी QR कोड जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली पाहिजे. यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.